नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी कोकणी पद्धतीचं ओल्या बोंबीलचं आंबट, म्हणजेच याला रस्सा सुद्धा म्हणतात। ही पारंपरिक कोकणातली अगदी रसदार फिश करी आहे, जी भातासोबत खायला सुद्धा झक्कास लागते। ताज्या ओल्या बोंबीलपासून आणि आंब्याच्या आंबट चवीतून तयार होणारं हे ओल्या बोंबलाचं आंबट अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवू शकता। चला तर मग वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया। ओल्या बोंबीलच्या रश्श्यासाठी आपण इथे हिरवं वाटण वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर आणि 4 आल्याचे छोटे तुकडे घेतलेले आहेत। हा जो हिरवा वाटण घेतलेला आहे हा आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे आपण मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकून घेऊया, मिरच्या घालून घेऊया, यामध्ये 4 आल्याचे तुकडे घालूया छोटेसे आणि हिरवी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं हिरवं वाटण वाटून झालेलं आहे, बघू शकता। आता फोडणीसाठी भांड्यामध्ये तेल घेऊया। इथे मी थोडंसं तेल घेत आहे फोडणीसाठी। तेल थोडंसं आता हे गरम झालं की आता आपण यामध्ये जे वाटून घेतलेलं हिरवं वाटण आहे ते यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। वाटण छान इथे आपलं तेलामध्ये परतत आलेलं आहे, बघू शकता। हे हिरवं वाटण परतून झालं की आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। इथे आपलं छान वाटण परतून झालेलं आहे। आता आपण इथे अर्धा छोटा चमचा हळद घालूया, 2 चमचे घरगुती मसाला घालायचा आहे यामध्ये आणि 1 चमचा धणा पावडर घालायची आहे आणि 1 चमचा कोणताही फिश करी मसाला असेल तो यामध्ये घालायचा आहे। आता घातलेले मसाले आहेत हे आता आपण छान मिक्स करून घेऊया। छान मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत। मसाले छान तेलामध्ये परतून झाले की आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। इथे आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया, जास्त पाणी घालायचं नाही, कारण बोंबील लगेच शिजले जातात आणि आपल्या आवडीनुसार या रश्श्याची आपण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हा रस्सा उकळतानाच आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया। रश्श्याला 2 ते 3 चांगली उकळी येऊन द्यायची आहे। रश्श्याला उकळी आली की आता आपण यामध्ये जे बोंबील घेतलेले आहेत ते यामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत। एका बोंबीलचे 2 तुकडे केलेले आहेत आणि हे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता बोंबील घातले की रस्सा जास्त हलवायचा नाही, फक्त हे एकसारखे करून घ्यायचे। आंबटपणा येण्यासाठी आपण इथे कच्ची कैरी घेतलेली आहे, कारण कैरीचा सीझन चालू झालेला आहे। तुम्ही आवडीनुसार आपल्या चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ किंवा कोकम सुद्धा घालू शकता। आता याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं फक्त याला उकळी येऊन द्यायची आहे। बोंबील लगेच शिजले जातात। एक 5 मिनिटानंतर आपण इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि रश्श्याला उकळी येऊन दिलेली आहे। आता आपण वरून ताजी बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे बोंबलाचं आंबट बनवताना आपण रस्सा जास्त हलवलेला नाही आहे, कारण बोंबील लगेच शिजले जातात, त्यामुळे ते विरघळण्याची शक्यता असते, त्यामुळे ते हलवायचं नाही। आता आपण झाकण ठेवून हे सेट होण्यासाठी ठेवून देऊया। अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे बोंबलाचं आंबट तयार होतं। अगदी कोकणी पद्धतीने हे बोंबलाचं आंबट चवीला खूप भारी लागतं। जर तुम्हाला कोकणी फिश रेसिपी किंवा सीफूड रेसिपी किंवा अगदी पारंपरिक कोकणी पद्धतीचं जेवण जर तुम्हाला आवडत असेल तर ही बोंबलाचं आंबट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।